बापरे. खोबरे 400 रुपये किलो फार. सणासुदीला बजेट बिघडले. बापरे. खोबऱ्याचे दर थेट 400 रुपये किलोवर पोहोचले. सणासुदीच्या काळात नारळ आणि खोबऱ्याच्या वाढलेल्या दराने आता सर्वसामान्यांचं बजेटच बिघडण्याची शक्यता आहे. मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की सण उत्सवांची रेलचेल सुरू होते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव आणि त्यानंतर नवरात्रोत्सव. प्रत्येक सणाच्या पूजेत आणि प्रसादात नारळ किंवा खोबऱ्याचा वापर होतोच. त्यामुळे या काळात नारळ आणि खोबऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. आणि मागणी वाढत असतानाच आता त्याच्या दरातही मोठी तेजी आली आहे. म्हणजेच सणासुदीच्या काळात देवपूजा असो, मोदक असो किंवा मिठाई आणि इतर पदार्थ, प्रत्येक ठिकाणी लागणाऱ्या खोबऱ्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पण खोबऱ्याचे दर एवढे का वाढलेत? तर फळधारणेच्या काळात वाढलेली उष्णता, पावसाची अनिश्चितता आणि बदलत्या हवामानाचा नारळ उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली आणि दुसरीकडे सणांमुळे मागणी वाढली. परिणामी नारळ आणि खोबऱ्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता पुढच्या काळात सण उत्सव वाढणार असल्याने नारळ आणि खोबऱ्याचे दर आणखी वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.